नमस्कार. भाग्योदय ज्योतिष व कुंडली मंथन या ग्रुप तर्फे साप्ताहिक व्याख्यानमाला चालू आहे. आज या व्याख्यानामध्ये श्री अनंत अशोक अग्निहोत्री यांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे. त्यांचा विषय असे वेगळाच आहे. नावामध्ये काय दडलंय, प्रत्येकाच्या व्यक्तीमध्ये नावात काय घडलं हे त्यांचा विशेष व्याख्यानाचा विषय आहे. थोडक्यात अग्निहोत्री सरांची ओळख मी करून देतो. त्यांचं नाव आहे अनंत अशोक अग्निहोत्री. हे मूळचे नाशिक येथील रहिवासी असून स्थापत्य अभियंता आहेत. सध्या महाऊर्जा या विभागात महाव्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. नाशिक येथे कार्यरत आहेत. सौर ऊर्जा व सौर संवर्धन या क्षेत्रात सुमारे 36 वर्ष काम केलेले आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने त्यांना कॅलिफोर्निया येथे ऊर्जा संवर्धन विषयासाठी प्रशिक्षणासाठी पाठवले होते. पुणे येथे सप्तर्षी वेदपाठ प्रतिष्ठानाच्या माध्यमातून वेदांग ज्योतिष या विषयावर वेदपंडिती पदवी विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या शुभहस्ते प्राप्त केली आहे. नाव म्हणजे ब्रह्म. देवाने दिलेली भेट या विषयावर सखोल अभ्यास झालेला आहे. त्यांनी अनेक वैदिक तसेच ज्योतिष संमेलनात भाग घेऊन मार्गदर्शन केलेलं आहे. या ज्ञानाचा प्रसार व प्रचार होणे यासाठी पुढील कार्य करण्याचा त्यांचा मानस आहे. असे आज लाभलेले वक्ते अनंत अग्निहोत्री सर लाभलेले आहेत. मी आज अनंत अग्निहोत्री सरांना विनंती करतो की त्यांनी व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद सर. नमो गणेभ्यो गणपती शवो नमो. नमो व्रातपती शवो नमो. नमो गृत्सेभ्यो गृत्सपती शवो नमो. नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यो शवो नमः. आदरणीय माझे गुरु डॉक्टर नित्यानंद गुरुजी, आमची कुलदेवता मानसा मोहनीराज, संत श्रेष्ठ महाराज व या क्षेत्रातील ज्येष्ठांना नम्र विनंती करून आज तुम्हाला विषय दिलेला आहे. नावात काय दडले याची मी सुरुवात करतो. माझा हा जो एपिसोड आहे मी गजानन महाराजांच्या चरणी अर्पण करतो. सर्वप्रथम आपण म्हणतो की ज्योतिष हे वेदांचं 6वं भाग आहे. जेव्हा मंत्र शिकताना असं लक्षात आलं आपल्या सर्व मंत्रांमध्ये ज्योतिष दडलेला आहे. आणि विशेष करून असं लक्षात आलं की वेदांग ज्योतिष जेव्हा आपण हाताळतो त्यामध्ये प्रामुख्याने 5 स्तंभ आपण त्या ठिकाणी विचार करतो. तर पहिला स्तंभ जो आहे तो म्हणजे आपल्याला मिळालेलं नाव. दुसरा स्तंभ जो आहे ती म्हणजे आपली जन्मतारीख. आता तुम्ही म्हणाल की वेदांची जन्मतारीख कुठे होती, पण वेदांच्या वेळेस ऋषी मुनींनी अंकाचा विचार केला होता आणि त्याचा संदर्भ आपल्याला रुद्रामध्ये सापडतो. एकाचमे, त्रिकचमे, पंचचमे, सप्तचमे. त्यानंतर प्रामुख्याने वेदांग ज्योतिषामध्ये नक्षत्रांचा खूप बारीक विचार त्या ठिकाणी केलेला आहे. आणि नक्षत्रांबरोबरच कोणत्या कारणामध्ये आपण जन्माला आलो हे सुद्धा फार त्या ठिकाणी महत्वाचं आहे. त्याच्यावरच तुमची दशा आणि महादशा त्या ठिकाणी ठरते. चौथी गोष्ट म्हणजे काय, आपलं चालूबत कायम चालू असतं. आणि मला बाबा वेळ मिळत नाही, म्हणजे 24 तास आपल्याला दिलेल्या दिवसासाठी तर किमान 10 मिनिट तरी आपल्यासाठी आपण काढून ठेवलं पाहिजे. म्हणून ध्यान फार महत्वाचं आहे. आणि 5वी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वास्तू. ज्या घरामध्ये आपण राहतो ती सुद्धा आपल्याशी त्या ठिकाणी बोलत असते. आणि म्हणून आजचा विषय जो आहे खरं बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु नावाच्या बाबतीत या प्रामुख्याने 5 अक्षरांशी संवाद साधणार आहे. आता नावाला एवढं काय महत्व आहे आपण जर म्हणलं तर बघा, छोट्या सोप्या शब्द सांगितलेला आहे. आपण गोड नाव तुझे देवा, म्हणजे नावाला अमृताची दिलेली. दुसरं उदाहरण आपण बघितलं, केशवा माधवा
तुझ्या नावात रे गोडवा, तुझ्यात तर गोडवा आहे पण तुझ्या नावात पण गोडवा आहे. आणि म्हणून जगाच्या पाठीवर अशी कुठलीच वस्तू नाही की तिला नाव नाहीये. आणि आपल्याकडे आपल्या याच्यामध्ये फार वैशिष्ट्य आहे की आपले जे संस्कार आहे त्या संस्कारामध्ये नामकरण हा विधी त्या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि तो नामकरण विधी झाल्यानंतर आपल्याला आपली आयडेंटिटी त्या ठिकाणी कळते. मग ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टी निर्माण केली त्यावेळेस प्रामुख्याने ब्रह्मदेवाने 3 प्रतिनिधी पृथ्वीवर पाठवले. पहिला प्रतिनिधी पाठवला तो म्हणजे गणपती. गणपतीला सांगितलं की आमची जनता सर्वसाधारण आहे, त्वम ज्ञानमयो विज्ञानमयोशी सगळं तूच आहे, त्वम ब्रह्मास त्वम विष्णू. म्हणून गणपती बाप्पा मोरया म्हटलं की सगळ्यांना आनंद त्या ठिकाणी होतो. दुसरा प्रतिनिधी पाठवला ती म्हणजे गाय. गायला सांगितलं की मी अनेक नक्षत्र जन्माला घालतोय, पण ज्या नक्षत्रांना काही प्रॉब्लेम्स असतील, काय अडचण असतील, तर तुझ्या पायाचं जर त्यांनी भ्रमण केलं, शांती केली ग्रहांची, तर त्यांची त्या नक्षत्राची शांती तुझ्या चरणामध्ये, गायीच्या चरणामध्ये आहे. आणि तिसरा प्रतिनिधी जो पाठवला तो फार महत्वाचा आहे, तो म्हणजे पाठवला आत्या. आता तुम्ही म्हणा आत्याला एवढं काय महत्व आहे, तर तुम्ही बघितलं असेल नामकरण विधीमध्ये आपल्या कानामध्ये आपलं नाव सांगते, पूर्ण करते आणि मग ठरतं की आपलं त्या ठिकाणी नाव काय. आणि म्हणून आपली नावच आपली आयडेंटिटी त्या ठिकाणी आहे. शेक्सपियर म्हटलं की नाव काय, पण आपलं आपलं विधान सांगतं नाव तर सर्व काही आहे, तुमचं नावच बोलतो. आपण घराचं नाव काढलं बघा, आमचं नाव यांनी काढलं असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. आणि म्हणून वेदांत ज्योतिषामध्ये नावाला अतिशय महत्व दिलेलं आहे. आता नावामध्ये जेवढी अक्षरं जास्त आलेली आहेत तेवढं तुम्हाला त्या ठिकाणी दशा त्या ठिकाणी चांगला अनुभव त्या ठिकाणी घेता येतो. आणि म्हणून नावामध्ये जेव्हा अभ्यास करतात असं लक्षात आलं की वेदांमधनं काही जे अंक आलेले ते काही पृथ्वीवर त्या ठिकाणी आलेले आहेत. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं, बऱ्याच मुलांचं नाव ओम ठेवलं जातं, ओम. आपला ओम मध्ये 3 अक्षर दडलेले ओम, ओम. तर नुसतं ओम आपण त्याला हाक मारली तरी त्याला ब्रह्मांडाचे फळ त्या ठिकाणी मिळताना दिसतात. आणि ओम जर स्थिर राहिला नाही, ओमनी जर ध्यान धारणा केली नाही तर ओम त्या ठिकाणी अस्थिर होतो. तसंच नावाला जर वजन प्राप्त करायचं असेल तर आपण तिथे नावाच्या पुढे स्त्री जोडतो. आता स्त्री अक्षर सुद्धा वेदांमधून आलेले, म्हणून आपण श्री सुक्त म्हणतो किंवा श्री गजानन महाराज म्हणतो, श्री स्वामी समर्थ म्हणतो, श्री श्री रविशंकर आपण म्हणतो. नावापुढे जर स्त्री आपण जोडलं त्या ठिकाणी आपल्या नावाला वजन प्राप्त होतं. म्हणून रामाला आपण नुसतं राम नाही म्हणतो, श्रीराम म्हणतो. कृष्णाला नुसतं कृष्ण नाही म्हणतो, आपण श्रीकृष्ण म्हणतो. म्हणून आपल्या नावामध्ये श्री अक्षर आलं त्या ठिकाणी एक वेगळं वजन आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होतं. आणि आपल्याला कल्पना असेल की वेदांग ज्योतिष मध्ये कृष्णाचं जे नक्षत्र सांगितलंय ते रोहिणी नक्षत्र सांगितलेलं आहे. आणि पारंपरिक पंचांगामध्ये जरी वेगळं काय हे असेल, अवघडा चक्रामध्ये शब्द दिला असेल तरी श्री हे अक्षर रोहिणी नक्षत्राला मिळालेलं हे वेदांग ज्योतिष मध्ये त्या ठिकाणी प्रमाणात दिसतंय. आणि म्हणून एक अक्षरामध्ये तर नावामध्ये जर स्त्री अक्षर आलं तर तुम्हाला त्या ठिकाणी वजन प्राप्त होतं. म्हणून आपलं जे शरीर बनलेलं आहे हे 3 नक्षत्रांनी बनलेलं आहे. पहिलं नक्षत्र म्हणजे आपण जन्म घेतो ते जन्म नक्षत्र. दुसऱ्या ते आपल्या सहस्त्रदलापासून तर मानेपर्यंत. दुसरं नक्षत्र जे आहे ते आपल्या जन्म नक्षत्रापासून 10वं नक्षत्र, ते मानेपासून तर कमरेपर्यंत काम करतं. आणि तिसरं नक्षत्र म्हणजे आपल्या जन्म नक्षत्रापासून 19वं नक्षत्र, ते कमरेपासून तर पायापर्यंत काम करतं. आता उदाहरण द्यायचं म्हटलं तर अश्विनी नक्षत्रात जर जन्म झाला असेल तर आपल्याला 3 नक्षत्राचा संबंध आपल्या जीवनाशी येतो. एक म्हणजे अश्विनी, दुसरं म्हणजे मघा आणि तिसरं म्हणजे मूळ. आपण बऱ्याच वेळेला काय होतं, माझा जन्म तर अश्विनी नक्षत्रामध्ये आहे, मग मी बाकीच्या नक्षत्रांचा विचार का करायचा, असं बऱ्याच वेळेला होतं. म्हणून कलियुगामध्ये वावरत असताना याचा आपल्याला रेफरन्स हा अथर्व शीर्षामध्ये लाभतो की तुम्हाला कलियुगात जर व्यवस्थित वावरायचं असेल तर तुमचं नाव हे किमान 3 अक्षरी असणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून www त्याशिवाय इंटरनेट पण ओपन होत नाही आणि आपल्याला पॉडकास्ट पण करता येत नाही. म्हणून 3 अक्षरी नाव किमान असावं असं माझं मत आहे.
मग आता 2 अक्षरी नाव आहे, तर आपल्याला काय करायचं? वेदांग ज्योतिषमध्ये काय त्याला पर्याय दिलाय का? तर 2 अक्षराला काय होतं की शंकर भगवान मदतीला येत नाही. पहिला डब्ल्यू म्हणजे पहिलं अक्षर हे ब्रह्माशी निगडीत आहे, दुसरं अक्षर जे आहे ते विष्णूशी निगडीत आहे आपल्या नावाचं, आणि तिसरं अक्षर जे आहे ते शंकराशी निगडीत आहे. जशी नावातली अक्षर आपली वाढत जातील तशा अनेक देवतांचा आपल्याला आशीर्वाद त्या ठिकाणी लाभतो. आणि म्हणून चौथं अक्षर जे वेदांमध्ये सांगितलेलं आहे ते गणपतीचं आहे. म्हणून वेदांमध्ये उल्लेख जर बघितला, नमो गणेभ्यो गणपती बेशनो, गणपतीने पण अनेक नावं धारण केलेले आहे, पण गणपतीला गुरु पण म्हटलेलं आहे. म्हणून 4 अक्षरी नाव जर असेल तर तुम्हाला गुरुचं बळ पण त्या ठिकाणी मिळतं. आणि म्हणून 2 अक्षराला जर सांगितलं तुम्ही काय पर्याय, आता माझं नाव तर 2 अक्षरी, काय करायचं? तर गंधद्वारान दुरादर्शान नित्य पुष्टान करिश्रीम, असं आपल्या श्री सूक्तामध्ये म्हटलेलं आहे. जर आपलं आज्ञाचक्र व्यवस्थित दाखलं तर आपल्याला स्त्री नावाचं अक्षर त्या ठिकाणी उपलब्ध होतं. तुम्ही टिकली जर लावली नाही, गंध जर लावलं नाही कपाळाला, तर तुम्हाला 2 अक्षराचा फार त्रास होतो. आणि म्हणून बघा, मायाचं नाव असेल तर माया नावाला फार कष्ट पडतात, छाया नाव असेल तर छाया नावाला फार कष्ट पडतात, बेबी नाव घरामध्ये असतं, बेबीला कायम कष्ट असतात, कोणी आयता चहा करून देत नाही. आणि म्हणून त्या नावाच्या मागे पुढे जर तुम्ही स्त्री हा शब्द लावला तर त्रास वाचतो. म्हणून भगवान श्री रामाला आपण नुसतं राम म्हणत नाही, श्रीराम म्हणतो. भगवान श्रीकृष्णाला नुसतं कृष्ण म्हणत नाही, आपण श्रीकृष्ण त्या ठिकाणी म्हणतो. म्हणून ज्यांचं अक्षर 2 अक्षरी आहे त्यांनी आजपासूनच स्त्री अक्षर वापरायला त्या ठिकाणी सुरुवात करावी, तर त्यातला दोष कमी होतो. आणि स्त्री हा सर्वश्रेष्ठ आहे, त्यामुळे त्या नाव त्या ठिकाणी उद्धरून जातं, लक्षात ठेवायचं. सगळ्यात महत्वाचं काय की 3 अक्षरांचं प्राबल्य कलियुगामध्ये जास्त प्रमाणात आहे. पहिलं ब्रह्मदेवाशी निगडीत जे अक्षर आहे ते आहे अ. अ अक्षर पृथ्वीवर गेलं आणि अ गेला ओम मध्ये. विष्णूने अक्षर सोडलं पृथ्वीवर स. आपल्याकडे आपण पुनर्जन्म मानतो, सानी सुरुवात आणि सानी शेवट आहे. सा रे ग म पद नि सा, म्हणून सप्तापदी आपण त्या ठिकाणी करतो. सप्तसूर, सप्त नद्या आपण त्या ठिकाणी बघतो. तिसरं शंकराने अक्षर सोडलेलं आहे वेदानुसार, ते आहे प्र. म्हणून प्र गेला गायत्री मंत्रामध्ये, प्रचोदयात. म्हणून अ, स आणि प्र या तिन्ही नावांचं मॅग्नेटिक अट्रॅक्शन तुम्हाला त्या ठिकाणी झालेलं दिसेल. म्हणून तुम्ही बघा, बरेचशे कुटुंबामध्ये तुम्हाला हे अक्षर त्या ठिकाणी सापडतील. तर यांना नियम काय? अ नावाला, स नावाला आणि प्र नावाला यांनी आपलं जे मार्गक्रमण आहे ते सरळ मार्गी त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल मग नाव आहे तर नाव बदलता येतं का आपल्याला? तर पुरुषांचं नाव शक्यतो बदलता येते, पण स्त्रियांचा जेव्हा विवाह होतो त्यावेळेस लक्ष्मी पूजनाचे आपण लक्ष्मीच्या साक्षीने स्त्रीचं नाव बदलतो. आणि लग्नानंतरचं नाव बदललं तर त्याला ती लाभदायक त्या ठिकाणी ठेवू शकतं. म्हणून स्त्री वर्गाला नाव बदलण्याचे चान्सेस आहे, पण पुरुष वर्गाला नाव बदलण्याचे चान्सेस नाही. मग बऱ्याच वेळेला काय होतं, सर मी जप केले, तप केले, अनुष्ठान केली, पूजा केली, सगळं केलं, पण मला काही म्हणावं तसं यश मिळत नाही. म्हणून फार त्याच्यासाठी साधा सोपा उपाय तुम्हाला सांगतो. आपण जे दिवसभरात श्वासोश्वास घेतो तो 21,600 वेळा घेतो. आणि जी लोक प्राणायाम करतात ती 600 वेळेला प्राण त्यांचे राखून ठेवतात, ती संख्या होते 21,000. आणि म्हणून जर एखादी 200 पाणी वही घेतली आणि लाल पेन घेतला आणि आपलंच नाव लिहायला सुरुवात केलं तर ते नाव हळूहळू सिद्ध होतं. आपलं नाव जर आपण लिहिलं तर सिद्ध होतं. बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्याकडनं आता लिखाण होत नाही, पण हे सिद्ध का झालं तर यांनी पोथी लिहिलेली आहे, यांनी ग्रंथ लिहिला, लिहिल्यानंतर ते अक्षर जे ब्रह्म आहे ते साक्षात तुमच्या त्या सरस्वतीद्वारे उतरतं. म्हणून एखाद्याला जर काही जप तप वगैरे करून काहीचा फायदा होत नसेल तर आपलं नाव आजपासून लिहायला सुरुवात करायची आणि ते 21,600 होईपर्यंत चांगली वही त्या ठिकाणी तयार करायची. आणि बघा, तुम्ही जसे जसे अक्षर तुम्ही गिरवा आपले नाव, तसे जसे आपल्या नावामध्ये त्या ठिकाणी प्रगती होताना तुम्हाला त्या ठिकाणी दिसते. आणि म्हणून आपलं नाव हे आपल्याशी बऱ्याच प्रमाणात त्या ठिकाणी बोलतं. एवढंच नाही तर मी जो तुम्हाला स्तंभ सांगितला अंकांचा, तर ग्रहांचे अंक हे सुद्धा अक्षरामध्ये त्या ठिकाणी परावर्तित होता. आता तुम्हाला जर म्हटलं, उदाहरण दिलं तर वेदांमध्ये 9 अक्षर अंकांची जी फोड केलेली आहे ती अशा प्रमाणे आहे
एक म्हणजे राहू, 2 म्हणजे केतू, 3 म्हणजे शनी, 4 म्हणजे गुरु, 5 म्हणजे मंगळ, 6 म्हणजे रवी, 7 म्हणजे शुक्र, 8 म्हणजे बुध आणि 9 म्हणजे चंद्रमा. आणि शून्य जर असेल तर पिंडी ते ब्रह्मांडी, शून्याच्या जन्मतारखेत आला तुम्हाला तर सगळ्या ग्रहांचं फळ त्या ठिकाणी मिळतं. आता उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर आपण अश्विनी नक्षत्र घेऊ. एखाद्याचं अश्विनी नक्षत्र आहे आणि वेदानुसार त्याला जर ते नाव मिळालं, आता अश्विनी नक्षत्राचं आपण जर मेष राशीमध्ये घेतलं तर 2.25 नक्षत्र येतात, परंतु वेदांग ज्योतिषमध्ये प्रत्येक नक्षत्राच्या चरणानुसार नावं त्या ठिकाणी दिलेली आहेत. म्हणून आता बघा, अश्विनी, मघा आणि मूळ याचा जर आपण विचार केला तर अश्विनी नक्षत्राला न हे अक्षर दिलेलं आहे, पण आपल्याकडे नुसतं संस्कृतमध्ये एक न नाहीये, तर 5 न आपण त्या ठिकाणी अनुभवतो. पहिला न जो आहे तो आहे न नळाचा न, दुसरा न जो आहे तो न बाणाचा न, ड खाली टीम मध्ये त्याला आपण गंग म्हणतो, त्र सारखा दिसतो त्याला नंज म्हणतो, आणि ज्ञानेश्वराचा न. तर नावामध्येच न आला तर बघा, आपल्या पूर्वी नाणं म्हणायचं, आपलं नाणं खणखणीत पाहिजे अशी पण म्हण त्या ठिकाणी होती. मग तुमचं अश्विनी नक्षत्र आहे आणि तुमच्या नावामध्ये जर न अक्षर आलं तर तुम्हाला त्या ठिकाणी जास्त फळं मिळतात. मग बऱ्याच वेळेला असं होतं, अहो मग एकाच नावाची अनेक आपण माणसं बघतो, मग त्यांचे फळ सारखे असतील का? तर त्यांचे फळ सारखे असणार नाहीये. कारण का? तर घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे ते वेगवेगळे, पण नावातील जे अक्षर त्याला मिळालेली आहे त्याचा मात्र इफेक्ट त्या ठिकाणी नक्की होतो. म्हणून आपलं नाव व्यवस्थित उच्चारणं फार महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला माझं असं लक्षात आलं की टोपण नावाने पण तुम्हाला त्या ठिकाणी बोललं जातं, तर आपलं खरं नाव त्या ठिकाणी दडवलं जातं आणि टोपण नावाने बोललं जातं. बऱ्याच ठिकाणी बंडू म्हणतात, नाना म्हणतात, बेबी म्हणतात, गुड्डू म्हणतात. तर ही नावं वापरली तर त्या मनुष्याची प्रगती त्या ठिकाणी खुंटते असं माझ्या लक्षात आलंय. पप्पू, बाळू, बंडू, पिंटू हे जर नावं घेतले तर तो प्रगतीपासून त्या ठिकाणी दूर राहतो. आता तुम्ही म्हणा मग बेबी नाव तर कॉमन आहे, पण बेबी मध्ये गंमत अशी की बालाजीचा ब आलेला आहे, त्यामुळे बेबी नावाकडे पैसे असतात कायम, पण बेबी नावाला आयता कोणी आणून देत नाही. आणि म्हणून हे इफेक्ट सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी नावावरून कळतात. म्हणून माझं असं मत आहे की या कुंडली बरोबरच आपण जेव्हा गुण मिलन करतो त्याबरोबर वधूवरांचं नाव बघणं पण त्या ठिकाणी महत्वाचं आहे. आता आपण म्हणतो खेड्यातली लोक किती हुशार असतात, जेव्हा लग्न पत्रिका तयार करतात त्यांनी ते सगळ्यांची नावं त्याच्यामध्ये टाकतात, काकाचं नाव, मामाचं नाव, यांचा सत्कार, त्यांचा सत्कार, यांचं सहकार्य, यांचं का? कारण त्या नावामुळे तुमचं लग्न कार्य त्या ठिकाणी पार पडून जातं. आता नवीन खेळ आली, शॉर्टकट नाव टाकतात, आमका परिवार आपले स्वागत करते, बाकीच्यांचे नाव मुद्दा गाळून टाकतात. पण तुम्हाला जर लग्न कार्य किंवा मंगल कार्य सक्सेस करायचं असेल तर त्या पत्रिकेमध्ये जास्तीत जास्त नावांचा समावेश करणं फार महत्वाचं आहे. आणि महाराष्ट्र खूप भाग्यवान आहे, आपण सेंटरला आहोत, आपण द्रविड पण नाही आहोत आणि आपण आर्य पण नाही आहोत, म्हणून आपलं आडनाव सुद्धा महाराष्ट्रामध्ये बोलतो. म्हणून रामदासांनी सांगितलं की महाराष्ट्र धर्म वाढवावा. याचं कारण काय की तुम्ही बघा साऊथकडे गेलं तर तिथे आडनाव वापरत नाही, वापरतात. म्हणून महाराष्ट्रामध्ये पूर्ण नाव घेतलं जातं. आणि आता तर खूप आपण प्रगती केली, शासनाने पण त्यावर शिक्कामोर्तब केलं की आईचं नाव सुद्धा तुम्ही आता नावामध्ये वापरू शकता, म्हणजे अनंत अशोक अग्निहोत्री असं पूर्ण नाव तुम्ही ठेवू शकतात. याच्यासारखं भाग्य नाही आपल्याला, आईचं नाव आपल्याला वापरायला मिळलं. तुम्ही बघा किती जणांचं भाग्य त्याच्यापासून सुरू झालं. आपलं मूळ जे आहे ना, नाव जर सिद्ध करायचं असेल ना तर नावाचा उच्चार जो आहे ना तो व्यवस्थित होणं फार अतिशय महत्वाचं आहे. म्हणून माझ्या अभ्यासानुसार असं लक्षात आलं आहे की 3 अक्षराच्या पुढे जर नाव असेल तर बरेचसे प्रॉब्लेम त्या ठिकाणी कमी होतात. तर उदाहरणच बघा, या सगळ्या संतांनी 4 अक्षराचे नाव घेतले, ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, जनाबाई, गजानन महाराज, जनार्दन महाराज, सगळ्यांची 4 अक्षरे नाव बघा. कारण का? तर गुरुबळ 4 अक्षराला मिळतं. आणि गणपतीचं नाव पण 4 अक्षरी, बऱ्याच ठिकाणी गणपतीला गुरुची दिलेले आहे, गणपती. म्हणून जेवढे नावामध्ये जास्त अक्षर तेवढे तुम्हाला त्या ठिकाणी प्रसिद्धी मिळते.
म्हणून माझं असं म्हणणं आहे की नामकरण विधी करताना व्यवस्थित नाव ठेवणं अतिशय महत्वाचं आहे आणि नाव ठेवायला साक्षीदार फार महत्वाचं आहे. म्हणून आत्याला साक्षी ठेवून नाव ठेवलं त्याला त्याची प्रगती चांगली होते. बऱ्याच वेळेला काय होतं, देवदूत केलं जातं, काकांशी चांगलं बोललं जातं, मामांशी चांगलं बोललं जातं, परंतु आत्याशी संबंध चांगले असतात. तर आत्याशी संबंध आपले वाईट झाले काही कारणाने तर आपला आत्याचा इफेक्ट करतं. म्हणून माझी हात जोडून विनंती की आत्याला तुम्ही मान देणं फार महत्वाचं आहे. म्हणून तिला आत्या म्हटलेलं आहे, बाहेरचा म्हटलेलं नाहीये. म्हणून आत्याला समजा एखाद्याने प्रश्न विचारला आत्याच नाही मला, मग काय करायचं, तर त्यानंतर मावशीला पण तेवढाच मान दिलेला आहे. माय मरो आणि मावशी जगो अशी आपल्याकडे म्हण आहे. आणि जरी हे दोघे नाते नसतील तर बारशाच्या दिवशी, नामकरणाच्या दिवशी ज्या महिलेने आपलं नाव ठेवलेलं आहे तिला आयुष्यभर ठेवणं हे आपलं आद्य कर्तव्य. तीच आत्याची भूमिका बजावते आणि तीच मावशीची, तीच आत्याची भूमिका त्या ठिकाणी बहिणीची भूमिका बनवते. म्हणून नामकरण ठेवताना हे विधिवत मुहूर्त काढून नाव ठेवलं आणि त्यातल्या त्यात 12व्या दिवशी ठेवलं तर मला असं वाटतं त्या नावाचं सार्थक आपल्याला त्या ठिकाणी जाणवतं. आणि म्हणून आपल्याला प्रसिद्धी ही नावाने मिळते. बघा पु ल देशपांडे आपले साहित्यिक होते, काय आपण बघतो नावाचे काय नावाने प्रसिद्ध आहे. व पु काळे काय बघतो आपण नावाने प्रसिद्ध झाले. पुन्हा गाडगीळ बघा गाडगिळांचा व्यवसाय काय नावाने झालेला आहे. म्हणून व्यवसायाला सुद्धा नाव देताना त्यांनी सांगितलं की नावावर बिझनेस त्या ठिकाणी जातो. मग व्यवसायाला नाव देताना बऱ्याच वेळेला काय होतं, खूप मोठं नाव दिलं जातं, आमका एंटरप्राइजेस. साताच्या पुढे तुमचं नाव केलं व्यवसायाचं तर त्या बिझनेस बिल्डिंग होते. म्हणून नाव ठेवताना 3 सुरुवात आणि 7 संपायचे. असे बरेचसे उदाहरण तुम्हाला देता येईल. बुधा हलवाई, चितळे मिठाई, रांका ज्वेलर्स असे भरपूर तुम्हाला उदाहरण देता येईल. बिझनेस का चालतो तर बिझनेस नावावर चालतो. ब्रँडिंग हे आपल्या वेदांत ज्योतिषमध्ये केलेलं आहे पण आपण ते विसरलेलो आहोत. तिसरा स्तंभ जो आहे माझं असं मत आहे, राशीवर नाव ठेवण्याच्या ऐवजी नक्षत्राने नाव ठेवावं. आपल्या अवघड चक्रामध्ये जे नक्षत्र दिलेले आहेत त्या नक्षत्राचा आधार घेऊन जर आपण नाव ठेवलं तर ते नाव त्या ठिकाणी फळाला येतं. चौथी गोष्ट महत्वाची म्हणजे की ध्यान धारणा करताना जसं आपण बघा विष्णू सहस्रनाम का सोडलं पृथ्वीवर, विष्णूने सांगितलं की मला या सगळ्यांना जगवायचं आहे तर माझं कोणतंही नाव घेतलं तरी त्या ठिकाणी ते लाभदायक ठरलं पाहिजे. म्हणून आपण संध्या करताना सुद्धा 24 नावाचा उल्लेख करतो. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. आणि विष्णू सहस्रनाम मध्ये तर 1008 नावांचा आपण उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. बरेचसे ग्रंथ त्या ठिकाणी वाचा, तुम्हाला नाव त्या ठिकाणी सापडतील. आता रामायण एवढं होऊन गेलं, महाभारत एवढं होऊन गेलं, नंतर आपल्या मुलीचं नाव कोणी काही ठेवलंय का? कोणीच ठेवलेलं नाही. आहे का असं एखादं उदाहरण की नाही माझ्या मुलीचं नाव मी काही ठेवलं नाही? कारण नाव बोलतं, आपल्याला ते पात्र बोलतं. एखाद्याचं नाव कोणी ठेवलंय का? दुर्योधन नाही ठेवलेलं, कारण का आपल्या भोवती नाव त्या ठिकाणी फिरत असतं. म्हणून आपल्या घराण्याचं आपण नाव काढतो, लक्षात ठेवायचं. म्हणून वेदांग ज्योतिष मध्ये नावाला अतिशय महत्व दिलेलं आहे. दुसरी गोष्ट बऱ्याच वेळेला काय होतं की आपलं स्वप्न असतं. माझा अभ्यास करताना मला या 3 गोष्टी लक्षात आलेल्या आहे की लग्न पाहावे करून, घर पाहावे बांधून आणि मी त्याच्या ऍडमिशन पाहावी घेऊन. दुसरे प्रॉब्लेम मला त्या ठिकाणी जास्त मोठ्या प्रमाणात आढळलेले नाही. मग लग्न कार्यामध्ये लग्न पत्रिका छापताना आपण जर सगळ्या नातेवाईकांची आपल्याला जी सहकार्य केलं आयुष्यात त्यांची जी नावं याच्यामध्ये घेतली तर त्या ठिकाणी अतिशय उपयोग त्या ठिकाणी होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे काय की 5वा जो स्तंभ आहे वेदांग ज्योतिषा तो म्हणजे वास्तू आहे. माझ्या लक्षात येतं की वास्तुदेवता आपण जेव्हा वास्तू शांती करतो तो वास्तुदेवता तथास्तु त्या ठिकाणी म्हणत असतो. तो वास्तुदेवता आशीर्वाद कोणाला देतो? आपल्या वास्तूला नाव ठेवलेलं असतं आपण त्या वास्तूला आपण तो आशीर्वाद देत असतो. बघा पूर्वीचे लोक जास्त शिकलेले नव्हते पण ते पितृछाया, मातृछाया असे आपल्या घराला नाव द्यायचं. ज्या बिल्डिंगचं, ज्या घराचं नाव जर खराब झालेलं असेल तर तिथे आजार सुरू होतात, कारण काय त्या नावाचा अपमान होतो. म्हणून आपल्या घराच्या वास्तूचं तुम्ही निरीक्षण करा. ज्या घरांच्या नावाच्या पाट्या या खराब झालेल्या आहे, बिझनेसच्या पाट्या या खराब झालेल्या आहे, त्या जर परत नवीन केल्या, रंगरोगटी त्याला केली तर परत त्या ठिकाणी घराला वैभव प्राप्त होऊ शकतं. आणि नाव जेव्हा आपण घराला देतो त्यावेळेस ध्रुवपद देणं अतिशय महत्वाचं आहे.
म्हणून त्याला अशा दांड्या दिल्या नावाच्या पुढे तर ते नाव सिद्ध त्या ठिकाणी होतं. आपण जेव्हा ध्रुवपद संपताना जेव्हा 2 दांड्या देतो असं जर नाव स्वरूपात आणि जरा अट्रॅक्टिव्ह स्वरूपात नाव दिलं तर त्या घराला एक चांगलं महत्व त्या ठिकाणी प्राप्त होतं. म्हणून आपलं स्वतःचं नाव उच्चारणे, आईचं नाव घेणे, वडिलांचं नाव पूर्ण घेणे. बऱ्याच वेळेला इनिशियल करतात लोक, इनिशियल शक्यतो करू नये. वडिलांचं नाव पूर्ण वापरावं, कारण वडिलांचा आशीर्वाद तुम्हाला पूर्ण पाठीशी असतो. बाकी कोणाचा नसेल तरी चालेल, पण आई वडिलांचा आशीर्वाद फार महत्वाचा आहे. म्हणून शक्यतो शॉर्टकट नाव वापरू नये. वडिलांचं आईचं नाव पूर्ण त्या ठिकाणी वापरावं. आई वडील मुलांचं कधीही वाईट चिंतत नाही. मुलांचा समज असतो की आई वडील आमचं वाईट, असं होत नाही. जगाच्या पाठीवर कोणतेच आई वडील असे नाहीयेत की तुमचं त्या ठिकाणी वाईट चिंतील. आणि माझा असं पण लक्षात आलेलं आहे की जेव्हा आई वडिलांशी संबंध चांगले असतात तेव्हा आई वडील प्रेमाने हाक तुम्हाला मारतात, पण जेव्हा तुमचा संवाद फुटतो त्यावेळेस आईकडनं तुम्हाला आवाज दिला जात नाही आणि मग तिथून तुमच्या आवाजाची दुरी राहत नाही. आईच्या प्रेमाची हाक ही जगामध्ये कोणीच मारू शकत नाही. त्यामुळे शक्यतो आईशी वाद हे टाळावे. आईशी आणि वडिलांशी वाद जर केले तर आपल्या नावाला त्या ठिकाणी गंज चढतो. आणि बऱ्याच वेळेला म्हणतात ते बघ एवढा मोठा झाला पण आई वडिलांना सांभाळत नाही, काय नाव काढलं म्हणजे नाव जातं आपलं. म्हणून आपलं नाव सिद्ध होण्यासाठी आई आणि वडील हे अतिशय फार महत्वाचे दोन धागे दोरे आपल्यासाठी आहे. म्हणून वेदांमध्ये वडिलांना ही सूर्याची उपमा दिलेली आहे आणि आईला ही चंद्राची उपमा दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन्ही पण आपल्याला साध्या डोळ्यांनी दिसतात. म्हणून आपलं नाव सिद्ध होण्यासाठी सुद्धा आई आणि वडिलांचा सहभाग हा फार महत्वाचा आहे. आईची प्रेमाची हाक नावाची आपल्याला मोठ्या शिखरावर त्या ठिकाणी घेऊन जाते. नाव जर 5 अक्षरी असेल तर आपल्याला बळ प्राप्त होतं, आपल्याला धारिष्ट प्राप्त होतं. हर्षवर्धन, समुद्रगुप्त अशी जर 5 अक्षरी नाव असतील तर ती प्रसिद्ध त्या ठिकाणी येतात. आणि 6 अक्षरी नाव असेल तर जास्त प्रमाणात त्या ठिकाणी फायदा होतो. बऱ्याच वेळेला काय की कुमार ही पदवी लावली जाते, अशोक कुमार, किशोर कुमार, धीरज कुमार. तर कुमार ही जर पदवी लावली तर ते 6 अक्षर नावामध्ये मिळतात. आणि आपल्याकडे बघा वेदांमध्ये 6चा उल्लेख मोठ्या प्रमाणात आहे. 6 ऋतू 6 सोहळे असं म्हटलेलं आहे. आणि जेव्हा आपण श्रावणात कथा करतो तेव्हा आदित्य राणोबाची पण आपण वाचले असेल, त्या ठिकाणी सूर्यदेव हा ज्याप्रमाणे येतो तो नाव बघतो की त्या घराचं नाव काय, आणि आपण नेमकी रविवारी झोपलेला असतो. सोपा शब्द सांगितला की 12 सूर्यनमस्कार हे आपल्याला नावाला सिद्ध करतात. म्हणून रामदासांनी आपल्या याच्यामध्ये सांगितलं की जो 12 नमस्कार सूर्याला शरण जातो त्याचं सुद्धा नाव त्या ठिकाणी सिद्ध होतं. नाव सिद्ध होणं म्हणजे काय होणं, तर आपल्याला आरोग्य, ऐश्वर्य, नंतर सिद्धी हे त्या ठिकाणी लाभणं. आणि एकदा नाव आपलं खराब झालं बाकीचं सगळं मिळवता येतं, पण गेलं नाव परत त्या ठिकाणी मिळवता येत नाही. म्हणून आपल्या नावाला अधिष्ठान असणं फार महत्वाचं आहे. म्हणून आपलं नाव ठेवताना साक्षीदार फार महत्वाचं आहे. 2 अक्षरी मुलींच्या नाव असतील तर माझं म्हणणं आहे त्याच्या बाबतीत काही चिंता निर्माण झाली असेल तर आताच तुम्ही त्या ठिकाणी बोलावं, आताच ठिकाणी नाव त्या ठिकाणी सुरू करावी. आणि टोपण नावाने जर हाक मारणार असाल तर टोपण नाव पहिल्यांदा बंद करावं, कारण त्या मुलांची प्रगती त्या ठिकाणी खुंटते. कारण ते नक्षत्राचे जे बेळू ते त्यांना तिथपर्यंत मिळत नाही आणि निष्कारण वेगवेगळ्या आजारांना त्या ठिकाणी सामोरे जावं लागतं. म्हणून पंटू, पिंटू, बंटू, बाळू, बब्या, सन्या अशा नावाने कृपया हाक मारू नका. किती नाव सुंदर, अमृतावनी गोड नाव तुझे देवा. नाव जर गोड घेतलं तर ते वापरायला छान त्या ठिकाणी वाटतं. आणि पंचामृतातले जे 5 तुम्हाला हे दिलेले आहेत ते नावाशी फार संबंधित निगडीत आहेत. आणि पंचामृतातला जो मध आहे त्या मधाचं आपल्याच्या नावामध्ये रूपांतर केलं. म्हणून लहान मुलांना मध चाटलं जातं. तुम्ही बघितलं गुटी दिल्यानंतर गुटीतनं पण काही गुटी असतात किंवा काही आयुर्वेदाचे औषध असतात ती मध त्या ठिकाणी दिलं, कारण ते मध कधी खराब होत नाही. आणि म्हणून पंचामृतामध्ये सुद्धा मधाचा वापर केला. आणि चांगलं उपचार करावा, आपलं नाव सिद्ध करण्याच्या मागे लागावं, एवढंच या लेक्चर मधनं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. धन्यवाद.
तर आपण समारोपाकडे येऊया. सगळ्यांनी माझं ऐकून घेतलं, संधी दिली. गजानन गुरुवार सत्कार नाही लागला, त्यामुळे ते हेमंत नरवणे सर आणि सुवर्णा मॅडमचं मी आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आज तुम्ही वेळात वेळ काढून आला तुमच्या बिझी लाईफ शेड्यूल मधून, तर त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि नावात काय आहे सगळे म्हणतात, पण नावातच सर्व आहे. आई वडिलांनी बारशा 11व्या 12व्याला जे बारसं आपण करतो, नाव ठेवतात, तर त्यानुसारच आपली पुढे प्रगती देखील होताना दिसते. आणि तो नावानुसार कोणता जप करायचा तुम्ही सांगितलाच. तर माझा पण एक प्रश्न आहे छोटासा जाता जाता, की दिगंबर किंवा देव देवतांची नावं ठेवतात, मग त्यावेळेला कसा अवधूत किंवा दिगंबर, श्रीराम हे ठेवतात. बऱ्याच वेळेला म्हणजे देवताच आहेत ते, तर ते मॅरिड लाईफ ऐहिक जीवनामध्ये थोडं समाधानी किंवा तसे सुख मिळत नाही, या गोष्टी आपल्याला आढळून येतात. मग देव देवतांची नावं, नद्यांचे नावं पण ठेवायचे नाही असं म्हणतात. मग त्यात काय कितपत तथ्य आहे? नाही, त्याप्रमाणे विचारला जाता तर सांगतो की कुठलंही नाव वाईट नाहीये, पण नावाचं जर मंत्रामध्ये जर तुम्ही हे कन्वर्जन केलं मंत्रामध्ये, तिथे ओम सुरुवातीला लागतो. या नावामध्ये ओम पुढे लागलेला आहे, तो मंत्र स्वरूपात होतो. ओम नमः शिवाय. शिवाचं नाव घेताना जेव्हा ओम लागतो तेव्हा ते मंत्रामध्ये होतं. म्हणून संतांनी काय केलं, आपली जनता साधी भोळी आहे, त्यांना जर ओम लावला संतांना घ्यावं लागेल. दिगंबरा मंत्राला ओम लावलेला नाही. म्हणून संतांनी जे मंत्र केलंय, हरिमुखे करी, ज्ञानेश्वरांनी पण तो विचार केलेला आहे. त्यांना काय केलेलं आहे, त्यांना मंत्राचं स्वरूप दिलेलं आहे. पण जेव्हा सांगितलंय तेव्हा हरिपाठ म्हणून कोणतंही नाव वाईट, आपलं नाव ठेवलं तर ते सिद्ध कसं करायचं हे आपल्यावर अवलंबून आहे. धन्यवाद सर. पण बऱ्याच वेळेला दिसून येतात अवधूत नाव बघा, थोडस तरेवाई किंवा तिरसट लोक पाहायला मिळाले. धन्यवाद सर. अवधूत नावाचं काय होतं, बऱ्याच वेळेला बऱ्याच ग्रुप अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा ओंकार जातो. अवधूत नावाला काय होतं, ऑटोमॅटिकली नियम लागू होतात आणि काय होतं की नियम पाळले जात नाही. म्हणून किमान अवधूत नावाने गुरुला जर शरण गेलं, 4 अक्षरी नाव आलं कोणत्याही गुरुला, मग सद्गुरू असेल, गुरु असेल, त्याला जर शरण गेलं तर अवधूत नाव हे स्थिर होतं. धन्यवाद सर. आज तुम्ही आमच्यासाठी वेळ दिलात त्याबद्दल आपले धन्यवाद. असंच परत नक्षत्रावरचं देखील तुमचं आम्हाला नक्की ऐकायला आवडेल. नक्षत्राबद्दल पण अगदी वेगळी माहिती आपली असते. तर परत पुढच्या वेळेला नक्षत्र घेऊन आमच्याकडे या, तुम्हाला अशी विनंती आहे सर. आज तुम्ही वेळ दिलात तर त्याबद्दल धन्यवाद. नावात काय आहे तर अनंत अग्निहोत्री, त्यांच्या नावातच सगळं अनंत विश्व समावलंय असं म्हणता येईल. तर ही नक्षत्राची माहिती घेऊन परत याच तुम्ही. आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात तर त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करते. सर्व उपस्थित ज्योतिष प्रेमींचे देखील धन्यवाद आणि आभार व्यक्त करते. असाच वेगळा विषय घेऊन आपण परत पुढच्या गुरुवारी भेटूया. आज आपली इथे मीटिंग संपली. नमस्कार सर. करते. नमस्कार गुरुजी. धन्यवाद. धन्यवाद. हॅलो. धन्यवाद. हॅलो, नमस्ते गुरुजी. बोला. आनंद सर, अतिशय मनपूर्वक आभार तुमचे व्यक्त करतो. तुमच्या या बिझी शेड्यूल मधून तुम्ही वेळात वेळ काढून तुम्ही या व्याख्यान देण्यासाठी उपस्थित झालात, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. मागे 2-3 महिन्यापूर्वी मी तुम्हाला विचारणा केली, तुम्ही मला सांगितलं तर सुट्टी असेल तर मी करेन, मला सुट्टी असेल तर मी करेन. तर आज निदान तुम्हाला सुट्टी होती, ते आम्हाला पथ्यावर पडलं. आणि तुमचा बहुमूल्य नावात काय बदल आहे याच्यावर व्याख्यान अति उत्कृष्ट झालेलं आहे. परत सुत्राव्या ताईंनी सांगितलं नक्षत्र, याच्यावर सुद्धा व्याख्यान तुम्ही द्यावं. एखादा गुरुवारचा सुट्टीचा दिवस बघून मी तुम्हाला विनंती करतो.
तुमची विनंती मान्य. तर आपलं एखादे पुस्तक तुमची आहे का? विनंती मान्य पुस्तक देतो. लिहावे सर. पुस्तक असेल तर सांगा, नसेल तर लिहावे. तुम्ही लिहिलंय का पुस्तक? हा नाही, हॅलो पुस्तक नमस्ते. लिहिलं हॅलो आहे. नमस्ते. माझे जे त्याचं एकत्रित स्वरूप सुवर्णा मॅडमच त्या ठिकाणी सहकार्य घेणार आहे या गोष्टीसाठी. आम्ही पुस्तक लिहायचा विचार केला पण येणार आहे मला ते पुस्तक नक्कीच मिळालं. नक्की सर, पुस्तक काढा तुम्ही. सगळ्यांच्या दृष्टीने, सगळ्यांच्या वतीने विनंती आहे तुम्हाला. थोडासा वेळ देऊन घरामध्ये कामाला लावा सगळ्यांना. नक्की नक्की नवीन पिढीला कामाला लावा, मुलींना, मुलांना. नक्की नक्की नक्की. नक्की, चालेल सर. हो, आहेच मी. तुम्हाला काय हो, पर्सनल काही प्रश्न असेल तर सरांशी तुम्ही संपर्क साधा. हो हो, आजची धन्यवाद. वेळ संपलेली आहे. सर वेळात वेळ ओके, काढून धन्यवाद. आलेले आहेत. आपण परत भेटूया. सर्वांना धन्यवाद मीटिंग जॉईन केल्याबद्दल आणि आभार मानते आणि कार्यक्रमाचा समारोप झाला ते जाहीर करते आणि आजची मीटिंग मी संपवते. धन्यवाद. धन्यवाद आनंद सर, आभारी आहे, शतश आभारी.